हे सगळे आहे, परंतु त्या ठिकाणी जे आमचे तरुण युवक आहेत त्या तरुण युवकांच्या हाताला काम लागणे खूप गरजेचं होतं. म्हणून साहेब पोटनिवडणुकीमध्ये त्या माझ्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी मला या भागाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्येच आज तरुण युवकांच्या हाताला काम लागावं याकरता पंढरपूरमध्ये MIDC आपण निर्माण केली. साहेब मंगळवेढा तालुक्यामध्ये आज कित्येक वर्ष ओलांडले. आम्ही लहानपणापासून ऐकत होतो मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर अनेक उमेदवार या ठिकाणून निवडून गेले, त्या ठिकाणी देशात गेले, देशातलं 2 नंबर पद घेतलं, राज्यात गेले, राज्यातलं 1 नंबर पद घेतलं. परंतु माझ्या या ठिकाणी दक्षिण भागातल्या या तालुक्यातल्या जनतेला जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. साहेब आपल्याला सांगावं असं वाटतं, पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की मला 106वा आमदार तुम्ही द्या, या ठिकाणी या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मी सोडवूनच त्या ठिकाणी मत मागायला पुढच्या निवडणुकीला येणार आहे म्हणून सांगितलं होतं. आणि आज साहेब तो प्रश्न आमचा सुटलाय. त्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचाही प्रश्न सुटलाय. म्हैसाळ वरून जवळजवळ 19 गावांना पाणी देण्याचाही प्रश्न आमचा सुटतोय. दक्षिण भागाला या ठिकाणी पाणी मिळतंय. आणि साहेब वेळेअभावी खरं मी जास्त अजून बोलण्यासारखं बरंच आहे. या मतदारसंघामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये 100 कोटीचं हॉस्पिटल असेल, निंबोनीमध्ये 42 कोटीचं हॉस्पिटल असेल आणि या निमित्तानं पंढरपूरमध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आहे ते 200 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या अल्पावधीमध्ये केलेलं आहे. परवाच मुख्यमंत्री महोदयांनी 1000 बेडचं हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नाही अशा पद्धतीचं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण करण्याचं केले. साहेब आज हे बघत असताना बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला तुम्ही आपण साहेब 10 मिनिटं झालेत, भाषण तर माझं खूप मोठं आहे, परंतु मी आज आपल्याला मागण्यास त्या ठिकाणी करतोय की साहेब आपल्याला आपण सगळे ज्या ठिकाणी या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये म्हणजे पंढरपूर मंगळवेढा रस्ता हायवे असेल किंवा ज्या ठिकाणी आता आपण साहेब आला नळदुर्गवरनं, मी त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं किती वेळात येणार आहेत. त्यांनी सांगितलं 40 मिनिटात. पण साहेब आपण असे रोड केले की रोडला जरी आला असता तुम्ही 35 मिनिटात आला असता. साहेब अहो सोलापूरला जायचं आम्ही 1.5 तासात पोहोचतोय का 2 तासात पोहोचतोय अशी अवस्था या ठिकाणी होत होती. आणि पंढरपूरवरून त्या ठिकाणी सोलापूरला जायचं म्हणजे 2 तासात पोहोचायचं आहे, 2.5 तासात पोहोचायचं आहे अशी परिस्थिती होती साहेब. परंतु आज तुमच्यामुळं या ठिकाणी आमच्या पंढरपूर मंगळवेढ्यातली जनता पंढरपूर तर जवळजवळ या ठिकाणी 1 तासाच्या आत पोहोचतंय, 50 मिनिटात पोहोचतंय आणि मंगळवेढ्यातून साहेब 35 मिनिटात त्या ठिकाणी सोलापूरला पोहोचतोय आम्ही. अशा पद्धतीचे रस्ते आपण केलेत. आज पंढरपूरला आपण साहेब पालखी मार्ग मोठा केला, पंढरपूर मंगळवेढा हा रस्ता केला, पंढरपूर सांगोला केला, पंढरपूर कराड रस्ता हायवे केलाय, पंढरपूर सातारा रस्ता हायवे केलाय, पंढरपूर फलटण पालखी मार्ग केलाय, त्या ठिकाणी पंढरपूर टेंभुर्णी रस्ता हायवे केलाय, पंढरपूर शेतपळ हायवे केलाय, पंढरपूर मोहोळ आपण साहेब नॅशनल हायवे आपण निर्माण केलाय. एवढ्या हजारो कोटीचा निधी आपण साहेब दिलेला आहे. त्यामुळं आज आमच्या पंढरपूरमध्ये की आज पांडुरंगाची नगरी, जगाचा पालनहार, त्याला आठवड्याला जवळजवळ दर शनिवार रविवारी 3 ते 5 लाख भाविक त्या ठिकाणी येतात. हे खरं म्हणजे आपण केलेल्या रोडची किमया आहे साहेब. आज त्यामुळे आमच्या इथल्या छोटे मोठे व्यापाऱ्यांचा सुद्धा चांगला व्यापार वाढतोय. पण साहेब अडचण अशी आहे की हे सगळे हायवे एवढे आपण 1000 कोटीचे दिलेले आहेत. थोडे आमची एक उणीव आपण जर भरून काढली, हे सगळे हायवे कनेक्टिंग केले, एक रिंग रोड जर केला तर साहेब परिस्थिती अशी आहे, आता वारीचा पिरियड असतोय आणि मोठ्या ट्रक त्या पंढरपूर शहरामधूनच त्या ठिकाणी पास व्हावं लागते. तर साहेब आपल्याला विनंती आहे
की पंढरपूरला पूर्ण अख्खा रिंग रोड हा मंगळवेढा गोपाळपूर हा सगळा जर रिंग रोड केला तर तिथल्या जड वाहनाची कायमस्वरूपी समस्या या निमित्तानं कायम संपेल. या आज ही मागणी करतो साहेब आपल्याला. शिवाय मंगळवेढा आता आपण आलो रत्नागिरी नागपूर हायवे मंगळवेढा शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक फॉलोअप केला पण त्या काम पूर्ण होत होतं. आमच्यातल्या बऱ्याच मंडळींनी त्या ठिकाणी सांगितलं की मंगळवेढा बोराळ रस्ता एक आहे, त्या मंगळवेढा बोराळ रस्त्यावर NH 166 साहेब त्यातलं चेनेज नंबर आहे 324. त्या 324 चेनेजला त्या ठिकाणी अंडरग्राऊंड जर क्रॉस केला साहेब एखादी बैलगाडी, कारण आमच्या सगळ्या शेती त्या बाजूला आहेत, फिरून जर त्या ठिकाणी जर त्या फ्लायओव्हरच्या खालून यायचं म्हणलं तर जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर प्रत्येक शेतकरी असेल, कारण आमची सगळी शेतकरी सायकलीवर जातात, मोटरसायकलवर जातात, बैलगाड्या जातात, नांगराला त्या ठिकाणी बैल तिथून जातात, तर हे लांब फिरून जावं लागतंय. त्याच्याऐवजी जर अंडरग्राऊंड पास जर तिथं दिला तर नक्कीच आमच्या सर्व शेतकऱ्यांना तिथल्या 3-4 गावांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल साहेब. शिवाय आज आपल्याला अजून एक मागणार आहे साहेब, जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वे मार्ग म्हणजे पंढरपूर मंगळवेढा आणि विजापूर हे जर कनेक्टिंग केलं तर हे कनेक्टिंग केलं तर त्या ठिकाणी दौंड वगैरे ज्या येणाऱ्या गाड्या आहेत पुणे मुंबईवरून ह्या डायरेक्ट विजापूरला कनेक्टिंग होतील आणि हा जवळचा मार्ग होऊ शकतोय. शिवाय दुसरी रेल्वे लाईन अजून एक पाहिजे साहेब. ज्या कोकणातून रेल्वे येतात, ज्या कोकणातून रेल्वे येणार आहेत त्या सांगोल्यापर्यंत येतात आणि सोलापूरला जर जायचं म्हणलं तर पंढरपूर कुर्डुवाडी आणि त्या ठिकाणी परत सोलापूरला फिरून यावं लागतंय. त्याच्याऐवजी जर सांगोला मंगळवेढा डायरेक्ट जर सोलापूर कनेक्टिंग केलं तर हा 100% मार्ग चांगल्या पद्धतीचा मोकळा होईल आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे हा शेतीमाल डायरेक्ट त्या ठिकाणी व्यापारी असतील किंवा परराज्यात असेल किंवा एक्सपोर्ट करता या ठिकाणी येईल. शिवाय साहेब अजून सगळ्यात महत्वाचा विषय मंगळवेढा उपसा सिंचन 700 कोटीची योजना आहे. या 700 कोटीच्या योजनेला या निमित्तानं साहेब हा खूप मोठा प्रकल्प आहे. हा आपल्या झाला तर आपल्याकडून होईल, मला 100% खात्री आहे की मंगळवेढा उपसा सिंचन आणि म्हैसाळ योजना या 2 योजना या तालुक्यामध्ये चांगल्या कार्यरत आहे साहेब. दुष्काळी भाग आहे, नवीन योजना झालेल्या आहेत, आत्ता पाणी आमच्याकडे आलेलं आहे. तर या योजनामध्ये साहेब आपण ड्रीप इरिगेशन या ठिकाणी RKVI म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना या अंतर्गत सेंट्रलची योजना या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आता अनुदान राज्य सरकार 80% त्या ठिकाणी ड्रीपला देतंय, त्याचा 20%चा फक्त फरक आहे. हे 20% जर आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून जर दिले, राज्य सरकारकडून 80%, केंद्राकडून 20%, शिवाय शेततळ 50% त्याला अनुदान राज्य सरकार देतंय, त्याला जर केंद्र सरकारने 50% दिलं आणि सोलर पंपला 90% त्या ठिकाणी जे अनुदान मिळतंय त्याला 10% जर दिलं साहेब केंद्राने, असं म्हणजे ड्रीपला 20%, शेततळ्याला 50% आणि त्या निमित्तानं जे सोलर पंप आहे सोलर पंपाला जर 10% अनुदान दिलं आपण तर साहेब RKVI मध्ये आपण 100% करू शकताय. तर ह्या ठिकाणी हे जर पर्सेंटेज दिलं तर शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सोलर पंप, शेततळ आणि या निमित्तानं सर्व ड्रीप शेतकऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी होईल, जेणेकरून आज पाटानं पाणी जर हे साहेब आम्हाला दिलं तर हे जवळजवळ 17,000 आणि 11,000 जवळजवळ ठीक आहे. तर साहेब याच्या 4 पटीनं आमचं क्षेत्र सिंचनाखाली येईल. शिवाय मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं एक तप या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये झालेला आहे. तर आपल्या सगळ्यांना आपल्याला विनंती आहे साहेब, केंद्राच्या प्रसाद योजनेतून आपण सांगितलं 200 कोटी 500 कोटी 1000 कोटी या निमित्तानं मिळू शकते. तर आमच्या मंगळवेढ्यामध्ये केंद्राकडून त्या ठिकाणी बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक निर्मिती या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब. शिवाय संत चोखामेळा स्मारकासाठी सुद्धा 27 कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत, त्याला सुद्धा कमी पडणार आहेत. तर या ठिकाणी 13 संत या मंगळवेढ्याच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही.
तर या संतांची संत सृष्टी सुद्धा होणे खरं म्हणजे ह्याला एक 200 कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संत सृष्टी या निमित्तानं उभारेल. तर साहेब या निमित्तानं एवढंच सांगतो की 3000 कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितला. मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटक मध्ये 100% आपलं सरकार येतंय म्हणजे येतंय असं मला पत्रकार म्हणले. मी म्हणलं असं कसं काय? नाही तुम्ही साहेबांच्या कानावर घातलं पाहिजे. मी विचारलं कसं काय? अहो म्हणले पायगूनच त्या समोरच्याचा असा आहे. अहो म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते त्याच्या आईला तिकीट देत होते त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी गेले त्याचं सरकार गेलं. तेव्हा ती खालची म्हणली मी बोलत नाही साहेब खालची बोलते तुम्हाला. तर हे सोडलं BRS गेले. अहो त्या बिचाऱ्याचं 2 वेळा सरकार आलं होतं 2 टर्म आलं होतं. त्या बिचाऱ्याचं सरकार बी पाडलं आणि त्यालाही पाडलं. परत पवार साहेबांनी म्हणले ही चूक मी परत करणार नाही. परत पवार साहेबांकडे तिकीट मागायला पण पवार साहेब म्हणले याला तिकीट द्यायचं नाही. परत काँग्रेसमध्ये आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत म्हणून सांगितलं. त्यामुळे साहेब 23 तारखेनंतर कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार 100% येणार आहे एवढं या निमित्तानं सांगतो. आणि 3000 कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितलाय 3-4 पानं आहेत. मी आता या निमित्तानं सगळ्या वाचून दाखवतो की आरोग्य विभाग 165 कोटी बर आज या ठिकाणी जवळजवळ 3000 कोटीच्या ऐवजी या ठिकाणी 3769 कोटीचा हिशोब मी आणलेला आहे. त्यांना कुठं चेक करायचं बघायचं तिथं बघू द्या. आणि याच्यामध्ये पंढरपूर MIDC आणि 1000 कोटीचं जे 1000 बेडचं हॉस्पिटल आहे ते यात पकडलेलं नाही. हा फक्त निधी जो या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे. आणि या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून या ठिकाणी या पूर्ण कराव्यात या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यावा. शिवाय साहेब MIDC मध्ये एक आपलं सगळं हे शेवटचं एक खूप महत्वाचं आहे साहेब मी विसरलो एकदम. MIDC मध्ये आम्हाला साहेब तुम्ही एखादा शब्द कोणाला जरी टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतोय मी त्या जगातल्या उद्योजकाला टाकला तर आमच्या MIDC मध्ये प्रोजेक्ट येतोय. तर एक 10,000 कुटुंब तुम्ही परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब. तर 10,000 कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या MIDC मध्ये द्यावा या सगळ्या मागण्या करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रा पुढील बटन दाबावं आणि 23 तारखेला गुलाल उधळावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.